नमस्कार. आज आपण 27व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्रद्धा भक्ती रहित मूढ मनुष्यांपैकी कोणीही भगवंताला जाणत नाही. याचे कारण काय हे सांगण्यासाठी भगवंत म्हणतात, श्लोक 27, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परंतप. श्लोकाचा अर्थ, हे भरतवंशी अर्जुना, सृष्टीत इच्छा आणि द्वेष यांमुळे उत्पन्न झालेल्या सुख दुःख रूप द्वंद्वाच्या मोहाने सर्व प्राणी अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात. ज्यांना भगवंतांनी मनुष्याच्या कल्याण मार्गात विघ्न आणणारे शत्रू असे म्हटले आहे आणि कामक्रोधाच्या नावाने ज्यांना पापांचे कारण व मनुष्यांचा वैरी असे म्हटले आहे, त्या राग द्वेष यांचे येथे इच्छा व द्वेष या शब्दांनी वर्णन केले आहे. या इच्छा द्वेष यांच्यामुळे हर्ष शोक आणि सुख दुःखादी द्वंद्वे उत्पन्न होतात. ती या जीवाचे अज्ञान दृढमूल करण्यास कारण होतात. म्हणून त्यांचे नाव द्वंद्वरूपी मोह असे होय. खऱ्या श्रद्धा भक्तीने भजन करणाऱ्या भक्तांना सोडून उरलेल्या सर्व जनसमुदायाचे वाचक येथे सर्व भूतानी हे पद आलेले आहे. ते इच्छा द्वेषजनित हर्ष शोक व सुख दुःखादी रूपी मोहाच्या अधीन होतात आणि आपल्या जीवनाचा परम उद्देश विसरून भगवंताच्या भजन स्मरणाची जराही पर्वा करीत नाहीत व दुःख आणि भय उत्पन्न करणारे नाशवंत तसेच क्षणभंगुर भोग हेच सुखाचे कारण मानतात. त्यांचाच संग्रह करण्यात व भोगासाठी प्रयत्न करण्यात आपले अमूल्य जीवन नष्ट करीत राहतात. म्हणजेच त्यांचे मोहित होणे होय. अशा प्रकारे आज आपण 27व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 28व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.